नमस्कार. थेट संवादमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्याकडे असे पाहुणे आलेले आहेत, त्यांचा आपण जून महिन्यामध्ये इंटरव्ह्यू केला होता आणि त्याला तुम्ही मोठ्या प्रमाणात तो व्हिडिओ व्हायरल केला होता आणि ती मुलाखत तुम्ही पाहिली होती. खालच्या कमेंट्स देखील आम्ही वाचत असतो आणि त्या कमेंट्स आम्ही ज्या पाहुणे असतात त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो. जून महिन्यातील पाहुण्यांना पुन्हा एकदा आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे, कारण प्रत्येक नगरसेवक हा 5 वर्षाचा असतो. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 9 वर्ष नगरसेवकपद भूषवलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये विजेंद्र विजू शिंदे यांचं थेट संवादमध्ये खूप खूप स्वागत आहे. थेट संवादमध्ये विजूजी, तुम्ही आल्यानंतर तुम्हाला मी डायरेक्टच प्रश्न विचारतो, कारण आपण मागच्या वेळेला आपण जेव्हा तुमची इंटरव्ह्यू केली त्यावेळी थोडीशी दुःखाची झालर होती. तुमचे भाऊ नुकतेच त्यांचं आपल्या जगातून निघून गेले होते. मात्र त्याच्यानंतर तुम्ही पक्षप्रवेश केला, तो एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये, शिवसेना पक्षामध्ये. जर थेट प्रश्न विचारायचा झाला तर तुमचा प्रवास धनुष्यबाण, मशाल आणि पुन्हा धनुष्यबाण, कसा प्रवास आहे? खरं तर सर्वप्रथम मी आपले आभार मानतो की थेट संवादच्या माध्यमातून आपण माझं मनोगत, मला काय वाटतं हे लोकांपर्यंत 1 to 1 करता येईल अशा पद्धतीने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी आपला सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. मागच्या वेळेस आपली पहिला जो भाग झाला होता तो जूनमध्ये झाला होता. बरोबर. 6 जूनला माझ्या मोठ्या भावाचं निधन झालेलं होतं. एक दुःखद पार्श्वभूमी होती आणि माझ्या पहिल्या भागामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की मी का या मशालीमधून मी पुन्हा धनुष्यबाणाकडे आलो, मूळ पक्षाकडे आलो. त्याच्या मागच्या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला त्यावेळेस सांगितल्या, त्यामुळे आता मी काय त्या पुन्हा रिपीट करणार नाही. परंतु आता जो तुम्ही मला प्रश्न विचारला आहे की धनुष्यबाण, मशाल, धनुष्यबाण कसा प्रवास आहे, यावर म्हणताना मी एकच म्हणेन की मी माझ्या घरातच होतो, घरातच आहे आणि घरातच राहणार. मी 2017ला धनुष्यबाणावरच लढलो होतो आणि येणाऱ्या 2026ला मी धनुष्यबाणावरच लढणार. त्यामुळे मला असं वाटत नाही की मी कुठे बाहेर गेलो होतो म्हणून. मी माझ्या घरातच होतो, शिवसेना या 4 अक्षरामध्येच होतो आणि मी आहे तिथेच आहे. धनुष्यबाण, रामाचा धनुष्यबाण घेऊन मी 2017ला लोकांसमोर गेलो, लोकांनी मला आशीर्वाद दिला, लोकांनी मला निवडून दिलं आणि आता मला पुन्हा खात्री आहे तोच रामाचा धनुष्यबाण घेऊन मी 2026 साली लोकांच्या समोर जाणार आहे पुन्हा एकदा. आणि मागच्या वेळेस जे मताधिक्य मिळालं त्याच्या डबल मताधिक्याने यावेळेस मी निवडून येईल, याच्याबद्दल मला माझ्या मनात कुठेही शंका नाही. मागच्या वेळेला तुमचं मताधिक्य 5,500च्या वरती काहीतरी होतं. 5,300. 5,300. आणि आत्ताचं काय मताधिक्य असेल? आता निश्चित 10,000च्या पार मी येणाऱ्या काळामध्ये येत्या 16 जानेवारीला आपल्याला मिळेल की 10,000च्या वर माझं मतदान असेल. क्या कॉन्फिडन्स है यार भाई आपका. नाही, कॉन्फिडन्स आहे म्हणण्यापेक्षा हे कसं म्हणता येईल की मी लोकांमध्ये वावरणारा, लोकांमध्ये राहणारा जनतेचा सेवक आहे आणि मी नेहमी म्हणतो की प्रभाग क्रमांक 161ची जनता हे माझं कुटुंब आहे, माझा परिवार आहे आणि त्या परिवाराचा मी सदस्य आहे, मी त्यांचा भाऊ आहे, त्यांचा लेक आहे. मी कधीच नगरसेवक म्हणून मी कधीच माझ्या परिवारासमोर गेलो नाही. माझ्या परिवारासमोर नेहमी परिवाराचा सदस्य म्हणून नेहमीच मी वावरलो, नेहमी सुखात दुःखात अडीअडचणीला एक कुटुंब म्हणून आम्ही एक नवीन अशी एक संकल्पना घेऊन आम्ही चाललो आणि कुटुंब म्हणून आम्ही सगळे वावरतो. आणि त्यामुळे मला माहिती आहे की कुटुंबातला लेक ज्यावेळेस एखादी गोष्ट करत असतो त्यावेळेस तर कुटुंब त्याच्यामागे ठामपणे उभं राहतं. याचंच उदाहरण देतो की मी ज्यावेळेस कॅलेंडर वाटपला पहिल्यांदा निघालो, मागच्या शुक्रवारी मी कॅलेंडरची सुरुवात केली होती. दरवर्षी मी माझ्या प्रभागातील लोकांसाठी कॅलेंडर माझ्या मार्फत मी देत असतो. मागच्या शुक्रवारी ज्यावेळेस कॅलेंडरला निघालो फक्त कॅलेंडर वाटण्यासाठी माझ्याबरोबर जवळपास 600 ते 700चा जनसमुदाय होता. आणि ज्या चाळीत मी जायचो, ज्या सोसायटीत मी जायचो त्या सोसायटीमधील माझ्या माता भगिनी उत्स्फूर्तपणे बाहेरून मला आरती ओवाळत होत्या, माझे औक्षण करत होत्या. हे त्याच्यावरूनच कळतं की एखाद्या आपल्या संस्कृतीनुसार, हिंदू संस्कृतीनुसार ज्यावेळेस घरातला एखादा माणूस एखाद्या कार्य करायला जातो, युद्धावर जातो किंवा एखादं खूप काही मोठीशी गोष्ट करायला जातो, तेव्हा घरातल्या त्याच्या माता भगिनी त्याचं औक्षण करून त्याला आशीर्वाद देत असतात. आणि तो आशीर्वाद मला माझ्या पहिल्या कॅलेंडर वाटपमध्येच, तसं तर पहिले कायमच मिळत आला, पण त्या दिवशी मला तो जाणवला, प्रकर्षाने जाणवला की ज्या उत्साहाने माझ्या प्रभागातल्या महिला आया बहिणी ज्या पद्धतीने मला औक्षण करून आशीर्वाद देत होत्या, त्याच्यावर मी 10,000चा पार हा आकडा माझा फिक्स आहे. 10,000च्या वर मी जाणार म्हणजे जाणार. मला असं वाटतं की तुम्ही तुमचा जो कॉन्फिडन्स आहे त्याच्यावरून तुमच्या मतदारांना देखील कॉन्फिडन्स आला असेल की 16 तारखेला विजूभाऊ काही भेटणार नाहीत, तर आता जो ओढून घेऊया असं तर काही नसेल त्यांचं.
हा जो माझा कॉन्फिडन्स आहे हा माझा म्हणण्यापेक्षा जनतेचा कॉन्फिडन्स हा जनतेचा आशीर्वाद आहे. हां. कारण ज्यावेळेस निवडणूक लढायची की नाही लढायचा हा विषय ज्यावेळेस मी माझ्या लोकांसमोर घेऊन गेलो, हां. मी मागच्या एक 10-15 दिवसापूर्वी माझ्याच प्रभागातील एका मंदिरामध्ये एक मोठा कार्यक्रम लावला होता, महिलांचा कार्यक्रम होता. आणि मी प्रत्येक वेळेस एखादी गोष्ट करत असेल तर माझी ती सवय आहे. मी फेसबुकच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्या जनतेपर्यंत मी नेहमी पोहोचत असतो. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी घेऊन पाणी येणार नाहीये, पाण्याचा शॉर्टेज आहे किंवा काय, या सगळ्या गोष्टी मी माझ्या लोकांशी शेअर करत असतो. कारण ते माझा परिवार आहे. मला त्यांच्या आशीर्वादाने त्यांचं मत घेणं फार महत्त्वाचं असतं. त्या अनुषंगाने मी ज्यावेळेस कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये मी माझ्या आया बहिणींना मी विचारलं की आपण निवडणूक लढायची की नाही लढायची, तुमची संमती असेल, तुमचा आशीर्वाद असेल तर आपण निवडणूक लढायची. तर त्यावेळेस जो प्रतिसाद आणि जो समोरून मला जो जल्लोष मिळाला, त्या जल्लोषमध्येच ही घोषणा चालली होती की अब की बार 10,000 पार. त्यामुळे हे मी म्हणत नाही, हे तर माझ्या परिवाराची लोक म्हणतायत आणि मतदार हेच माझ्या परिवाराची लोक असल्यामुळे तो काही वेगळा विषय येत नाही. पण जे नवीन मतदार असतील तुमचे, आता नवीन मतदार देखील असेल, मग त्यांनी तुम्हाला का निवडून द्यावं? नवीन मतदारांनी यासाठी निवडून द्यावं की त्यांनी माझे काम बघितलेलं आहे गेल्या 9 वर्षाच्या कार्यकाळातला, जसं तर तुम्ही मी म्हणाला येणार त्या प्रश्नावर येणार आहे. की त्या काळातल्या त्यांनी जे माझं काम बघितलं, काम बघा, नगरसेवक म्हणून जे काम गरजेचं असतं ते मी करतच आलोय, नेहमीच करत आलोय. किंबहुना माझ्या अगोदर जेवढे नगरसेवक झाले त्यांनी जेवढं काम केलं असेल त्याच्या 4 पट मी काम केलं. हे मी नाही, हे माझ्या प्रभागातली जनता, माझा परिवार तुम्हाला सांगेल. आणि हे सगळं करत असताना एक समाजाप्रती जे एक अनोखी एक जी बांधिलकी असते आपली, जी एक जपणूक असते, ती मी नेहमी जपत आलो. की अगदी छोट्याशा पूजेपासून ते बारशापासून ते लग्नापासून ते अगदी मी एखादी मुलगी बघायला जायचं असेल तरी सुद्धा ते कुटुंब मला बोलवतात, त्यांच्याबरोबर आम्ही मुलगी बघण्याचा कार्यक्रम, मुलगा बघण्याचा कार्यक्रम, इथपासून ते लग्न, मरण, धरण, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन पासून छोट्या छोट्या गोष्टी, अगदी पोलिसांचं पासपोर्टसाठीचं व्हेरिफिकेशन असेल ते सुद्धा सगळं माझ्याकडे असतं. तुम्ही बघाल तर माझा मोबाईल 24 तास चालू असतो. आता सुद्धा आपले इंटरव्ह्यू चालू आहे पण कंटिन्यू माझे कॉल्स चालू आहेत. इतकं लोकांशी माझी बांधिलकी, आणि ही बांधिलकी ज्यावेळेस ही तरुण पिढी बघते, कारण तरुण पिढीचे जे नव मतदार झालेत ते मतदार होण्यासाठी हे कार्यक्रम सुद्धा माझ्याच माध्यमातून राबवले गेले. एक सामाजिक बांधिलकी घेऊन, एक सामाजिक जाणीव घेऊन ज्यावेळेस मी काम करत असतो त्यावेळेस ही तरुण पिढी हे बघते की आपल्याला फक्त समाजामध्ये वावरताना आपण आपलाच विचार न करता आपल्या ज्या समाजात आपण वावरतो, ज्या लोकांमध्ये आपण वावरतो, मग ते आपले शेजारी पाजारी असतील, ते आपले मित्रबंधू असतील, की त्यांच्यासोबत आपली काय बांधिलकी आहे, आपल्याला काय करायला पाहिजे की जेणेकरून आपला समाज, पर्यायाने आपला देश प्रगती करेल, हे अनुषंगाने ते सगळं बघत असतात. आणि म्हणून मी एक स्वतःला आदर्श उभा राहावा म्हणून मी स्वतः 24 तास मेहनत करत असतो. आणि त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की येणारी ही जी काही नवीन पिढी आहे, जी काही तरुण पिढी, जे नवीन मतदार आहेत, हे सुद्धा देशभक्त आहेत. आणि हल्लीची पिढी ही देशाचा विचार करणारी खूप चांगली पिढी तयार झालेली आहे. आणि अशी पिढी नक्कीच माझ्या या प्रयत्नांना दाद देऊन माझ्यासोबत येण्याबद्दल मला अजिबात शंका नाही. तुम्ही एकाकडे म्हणता की मला संपूर्ण जनता जी आहे साथ देते, पण कसं असतं कधी कधी विरोधी पक्ष आहे तो देखील कार्यरत असतो, मग तो तुमच्यावर टीका टिप्पणी करतो. ती टीका टिप्पणी आपण सहन करू शकतो, पण तुमच्या आतमधलेच, तुमच्याच गटातली, म्हणजे आत्ताच्या तुमच्या गटातली माणसं ही तुमच्यावर अतिशय खालच्या दर्जाचे तुमच्यावर आरोप करतात, अक्षरशः तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. बघा, मुळामध्ये विषय असा आहे की विरोधी पक्ष राहणं हे सुदृढ लोकशाहीसाठी खूप गरजेचं आहे. आणि विरोधी पार्टी राहणारच आहे. बघा कसं आहे, खुर्ची एक आहे, इच्छुक खूप असतात. त्यामुळे एकाच पक्षामध्ये सुद्धा एका खुर्चीसाठी 2-3 इच्छुक झाले त्याच्यात गैर काही नाही. त्यामुळे ही एक सुदृढ लोकशाही आहे. आणि जसे माझं असं मानणं आहे की एखाद्या पक्षात जेव्हा 2-3 इच्छुक असतात त्यावेळेस तो पक्ष मजबूत असतो, तो पक्ष मजबूत आहे आणि म्हणून त्या तिकिटासाठी प्रत्येकजण इच्छुक असतो. त्यामुळे ही लोकशाहीची एक चांगली बाजू आहे, मी ती नेहमीच पॉझिटिव्हली घेतो. इच्छा असणं, इच्छुक असणं यात गैर काही नाही, हा प्रत्येकाचा एक पार्ट आहे. पण जसं तुम्ही आता म्हणाला की माझ्याच पक्षातली काही लोक आहेत, अगदी हां ठीक आहे, माझ्याच पक्षातली काही लोक आहेत. मी असं म्हणेन की जे दुःख मी या गेल्या 4-6 महिन्यामध्ये भोगतोय, परंतु हे सगळं करत असताना मी माझा तोल नाही ढळू दिला कधी. माझाही भाऊ गेला, माझा भाऊ माझ्यासाठी खूप काही होता, माझा तो पाठीराखा होता, माझा बॅकबोन होता. पण तो गेल्यानंतर मी माझी पातळी नाही सोडली. वाईट वाटतं कधी कधी की ठीक आहे, राजकारण आहे, तुम्ही इच्छुक असणं, तुम्ही तुमचं मतं मांडणं हा तुमचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये. परंतु हे करत असताना दुसऱ्याच्याही मताचा, दुसऱ्याच्याही भावनांचा, दुसऱ्यांच्याही इब्रतीचं कदर करणं खूप गरजेचं असतं. आज काही लोक अगदी खालच्या पातळीवर माझ्यावर आरोप करतात, व्यथित होतं मन, कारण मी राजकारणी नाही, मी कार्यकर्ता आहे. मी जे काही करतो प्रामाणिकपणे मनापासून आजपर्यंत मी लोकांची सेवा करत आलो.
मी कधी कोणत्या प्रकारचा भेदभाव, जातीभेद, धर्मभेद, प्रांतभेद मी कधीच केला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस घाणेरडे आणि खालच्या दर्जाचे आरोप केले जातात त्यावेळेस निश्चितच मन व्यथित होतं. जसे माझ्यावर काही लोक म्हणतात की भ्रष्टाचाराचे आरोप केले, हे केलं, ते केलं. पण हे जे आरोप करताना हे त्यांच्या लक्षात येत नाही आहे की तुम्ही जे आरोप करताय ते कोणत्या बेसवर, कोणत्या आधारावर करताय. ज्या जनतेसमोर तुम्ही जाऊन हे भ्रष्टाचाराचे आरोप करतायत त्या जनतेला, त्या माझ्या परिवाराला सगळ्यांना माहिती. एवढा माझ्या पूर्ण आयुष्यभराच्या कारकिर्दीमध्ये मी कधी कोणाकडून 1 रुपया मागितला नाही, कधी कोणाला मी त्रास दिला नाही, कधी मी कोणाला नेहमीच सगळ्यांच्या सुखदुःखात अडीअडचणीला उभा राहिलो. आणि हे उभं राहत असताना मी कधी तो हिंदू आहे की तो मुस्लिम आहे, तो उत्तर भारतीय आहे की मराठी आहे की गुजराती की मारवाडी आहे, मी कधी बघितलं नाही. मी एकच धर्म जाणतो, तो म्हणजे माणुसकी. आपल्याला देवाने आपल्याला मनुष्य म्हणून जन्म दिलेला आहे आणि मनुष्य म्हणून आपल्याला विचार करायची बुद्धी दिलेली आहे, बोलायला वाचा दिलेली आहे. जी बोलायला वाचा दिलेली आहे त्याचा वापर आपण चांगल्या गोष्टींसाठी करावा, उचलून काही बोलण्यासाठी त्याचा वापर करू नये. जी बुद्धी दिली ती सकारात्मक विचार करून आपण समाजासाठी काय करू शकतो. मी नेहमी सकारात्मक बोलतो, सकारात्मक करतो. मी 2017 सुद्धा निवडणूक लढलो, पण मी कधी कोणावर आरोप नाही केले. मी काय केलंय, मी काय करतोय, मी काय करणार, मी माझ्या प्रभागातील जनतेसाठी, माझ्या परिवारासाठी, माझ्या प्रभागासाठी मी काय विकासात्मक करणार आहे, मी तो अजेंडा घेऊन चाललो होतो. आजही मी तोच अजेंडा घेऊन चालणार आहे. बाकी विरोधक काय बोलतात काय नाही त्याच्यावर मला काही टीकाटिप्पणी करत बसायला तेवढा वेळ माझ्याकडे नाही. कारण माझा प्रभाग गेल्या 4 वर्षामध्ये मी नगरसेवक नसल्यामुळे जो माझा प्रभागाची जी काही पिछाड झालेली आहे, तो जो बॅकलॉग आहे तो मला सर्वप्रथम भरून काढायचा आहे. तो भरून मला माझ्या प्रभागाला विकासाकडे नेताना स्लम भागामधून मला माझ्या प्रभागाची डेव्हलपमेंट कशी करता येईल, माझ्या प्रभागामध्ये मला गार्डन कसं आणता येईल, मला जिम कसं आणता येईल, मला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कसं आणता येईल, मला मैदान कसं आणता येईल, मी माझी मेहनत, माझी ताकद त्या गोष्टीवर मी लावणार आहे. त्यामुळे हे जे काही आरोप करतात हे त्यांना लखलाभ असो, त्यांना देव सुबुद्धी देऊ. मी तर त्यांना नेहमीच एक माझ्या परिवाराचा सदस्य मानतो. मी त्यांच्याबद्दल नेहमीच माझ्या मनात चांगली भावना आहे. ठीक आहे, तो त्यांचा भाग आहे, त्यांनी काय बोलावं, कसं बोलावं. पण मी माझ्या प्रभागाच्या विकासाच्या बाबतीत आणि विकासावरच बोलणार. त्यांना जे काय बोलायचं ते बोलतो. माझ्या मते जे मतदार असतात ते फार सुज्ञ असतात, त्यांना हे सगळं जाणीव असते. पण अशा जाणीव असलेल्या मतदारांना देखील कुठेतरी असं भावनेच्या आहारी जाऊन काहीतरी वेगळं सांगितलं जातं. तसं आणखीन एक प्रश्न असा असतो की तुमच्या विभागामध्ये असं वातावरण आहे की तुम्ही ज्या पक्षातून काम करतायत ते फक्त हिंदूंसाठी काम करतात, दुसऱ्या कुठल्या जाती धर्माकडे तुम्ही बघणारच नाही का? हा सर्वात मोठा गैरसमज आहे आणि हे जाणीवपूर्वक पसरवलं जातं. मी मगाशी आता जसं म्हणालं हे मला दुःख वाटतं खरंच. पण हे सगळं करत असताना आपण ते फक्त आणि फक्त क्षुल्लक स्वतःच्या स्वार्थासाठी, मतलबासाठी फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ज्यावेळेस हा प्रांतवाद, भाषावाद, धर्मवाद ज्यावेळेस लोकांच्या मनामध्ये पेरला जातो ना त्यावेळेस ते खरंच दुःख वाटतं. पण मी माझ्या प्रभागाच्या बाबतीत एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक समाजाचा सेवक म्हणून मी नक्कीच बोलेन की हे जे काही धर्मावर, प्रांतावर, भाषेवर फक्त स्वार्थी मतलबीपणासाठी जे काही राजकारण करतायत त्यांनी ते करू नये. कारण त्याचे दूरगामी परिणाम, कारण निवडणूक होऊन जाते पण माणसाच्या मनामध्ये जे विष कालवलं जातं ते कालवलेलं विष ते कधी जात नाही. मग माणूस त्या पद्धतीने राहतो. म्हणजे तुम्ही एक प्रकारे या देशाच्या अभंगतेला तडा देण्याचा प्रकार तुम्ही करत आहात की देश अखंड आहे, तो अखंड देश तोडण्याचं विघातक आणि घाणेरडं कृत्य तुमच्या माध्यमातून होतं. आणि तुम्ही आता जवळ पक्षाच्या बाबतीतला विषय म्हणालात त्यावेळेस आमचे पक्षाचे मुख्य नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस लाडकी बहीण योजना ज्यावेळेस त्यांनी आणली त्यावेळेस त्यांनी काय ठराविक धर्मासाठी, जातीसाठी, प्रांतासाठी आणली नाही. त्यांनी सरसकट सगळ्या महिलांना, सगळ्या माता भगिनींना या योजनेमध्ये सामावून घेऊन मग त्यामध्ये हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, ख्रिश्चन असू दे, शीख असू दे, अगदीच तुम्ही प्रांतवादात जाल तर मराठी असू दे, उत्तर भारतीय असू दे, गुजराती असू दे, मारवाडी असू दे, त्यांनी सगळ्यांसाठी लाडकी बहीण योजना आणली. त्यामुळे माझ्या पक्षाची भूमिका पहिल्यापासून ही आहे की सगळ्यांना सोबत घेऊन एकत्रितपणे आपल्या राज्याचा, आपल्या प्रभागाचा, आपल्या देशाचा विकास करणं हा एकच अजेंडा घेऊन आपण चाललेलो आहे. त्याच अजेंड्यावर मीही काम करतोय. म्हणून माझ्या विरोधकांपासून सगळ्या विरोधकांना विनंती राहील की आपण आपल्या हातून कोणतंही असं कृत्य घडू देऊ नका की जेणेकरून देश आणि समाज याला कुठेतरी इजा होईल. असं कोणतंही कृत्य होऊ देऊ नका. माझी विनंती राहील आपल्या थेट संवाद या चॅनलच्या माध्यमातून. निवडणुका होत राहतात, येत राहतात, जातात. एक सुदृढ आणि एक चांगली निवडणूक लढा. तुम्ही जनतेसाठी, प्रभागासाठी, देशासाठी, समाजासाठी काय करणार आहात तो अजेंडा घेऊन या. तुम्ही या अगोदर काय केलं, आता काय करता, यापुढे काय करणार आहात याच्यावर बोला. आपण विकासावर बोलू.
कारण लोकांना नगरसेवकाकडून विकास हवा आहे, जातीपातीचं राजकारण नको आहे. नगरसेवक हा लोकांना गटर भरल्यापासून, शौचालय भरण्यापासून, ते रस्ते बनवण्यापासून, ते पाण्यापासूनच्या समस्या असतात. तिथे जा पात पात. अहो साहेब, तुमचं टॉयलेट उद्या भरल्यानंतर तो जातीचा असो, प्रांताचा असो, तो जर तुमचा फोनच उचलणार नसेल तो तुमच्या काय कामाचा काय असो. काम. त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक जी आहे वॉटर आणि गटरवर मुख्यतः असते. त्यामुळे हे जे प्रश्न असतात ते दुय्यम असतात. मात्र संपूर्ण जगामध्ये असेल किंवा आज पूर्ण भारतात किंवा मुंबईमध्ये देखील एक पाण्याचा प्रश्न फार भेडसावत असतो. आपल्या विभागात देखील पाण्याचे प्रश्न आहेत. तुम्ही काय आता मध्ये काहीतरी पाईपलाईनचं वगैरे उद्घाटन केलेलं आहे. नेमकं किती ठिकाणी तुम्ही अशा या पाण्याचे प्रश्न सोडवण्यामध्ये तुम्हाला यश आलेलं आहे आणि पुढे जाऊन ज्या ठिकाणी पाण्याचे प्रश्न निर्माण होत आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या कशा तुम्ही निराकरण करणार आहात? बरं झालं, तुम्ही खूप चांगला महत्त्वाचा विषय तुम्ही घेतलात. तुम्ही म्हणाल तर तुम्ही बघाल तर आजचे जे काही तत्त्ववेत्ते आहेत किंवा जे काही चांगले भाष्यकार आहेत, जे विचारवंत आहेत, त्यांचं म्हणणं आहे की या जगामध्ये तिसरं युद्ध जर कधी झालं तर ते नक्कीच पाण्यावरून होणार. म्हणजे पाणी हा किती मोठा गहन प्रश्न आज या जगाला भेडसावत आहे. जगाला भेडसावत असतानाच तो देशालाही भेडसावतोय, राज्यालाही भेडसावतोय आणि अगदी मुंबई महानगरपालिकेलाही भेडसावतोय. मुंबई महानगरपालिकेचा जो पाण्याचा सप्लाय ह्या 7 तलावामधून होतोय आणि हे 7 तलाव खूप वर्षापासून कार्यरत आहेत. परंतु मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या जर तुम्ही आज बघाल तर आजच जाहीर झालेल्या बातमीनुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्राचे मतदारच 1,03,00,000 आहेत. 1,03,44,000 काहीतरी 389 एवढे मतदार आहेत. फक्त मतदार मुंबईचे आहेत. म्हणजे मुंबईची लोकसंख्या आज जवळपास नाही म्हटलं तरी 1,30,00,000 ते 35,00,000 गेलेली आहे. एवढा प्रचंड लोकसंख्येचा भार आज मुंबई महानगरपालिका सोसते आणि मुंबई महानगरपालिकेचं कौतुक करायला हवं की ते खऱ्या अर्थाने 50 लाख लोकसंख्या असलेल्या मुंबईचा कारभार करणारी यंत्रणा आज जवळपास त्याच्या तिप्पट असलेल्या लोकसंख्येचा भार आज वाहून नेते. त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा येणाऱ्या काळामध्ये अजून गहन होत जाणार आहे. परंतु एक मी कौतुक नक्कीच करेन मुंबई महानगरपालिकेचं की गारगाय पिंजाळ हा जो काय आता नवीन आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख जलाशय हे जे काय नवीन त्याचं टेंडर निविदा आता निघालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये तो तलावाचा सुद्धा बांधून झाला तर एक 8वा तलाव, मोठा तलाव येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरच्या लोकांना पाण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पाण्याची आज जी काही टंचाई जाणवते ही टंचाई बऱ्यापैकी कमी व्हायला आपल्याला नक्कीच मदत होईल. हा एक विषय झाला, हा वैश्विक विषय झाला. परंतु तुम्ही जर माझ्या प्रभागाच्या बाबतीत बोलाल तर माझा कार्यकाळ होता, मी फेब्रुवारी 2017ला मी निवडून आल्यानंतर तेव्हापासून पाण्याचं बरंचसं नेटवर्क मी माझ्या प्रभागात केलं. आपणही माझ्याच प्रभागात राहता आपण बघितलं असेल की राजूनगर भागामध्येच मी 2 नवीन पाण्याच्या जलवाहिन्या टाकून त्यावेळेस 18 लाईन मी कार्यान्वित करून बटरफ्लाय वॉल बसून मी बऱ्यापैकी पाण्याचं सगळं नेटवर्क मी नवीन बनवलं होतं. जसं राजूनगरमध्ये केलं तसं टिळकनगरमध्ये 9 इंचाची जलवाहिनी टाकली होती. अनिस कंपाऊंडमध्ये 12 इंचाची जलवाहिनी टाकली. लालबहादूर शास्त्रीनगरला एक 12 इंचाची टाकली, एक 9 इंचाची टाकली. बरेली मस्जिदसाठी एक 9 इंचाची जलवाहिनी टाकली मी. त्यानंतर तुम्ही हिमालय पट्ट्यात जाल तर हिमालय पट्ट्यामध्ये सुद्धा मी एक 9 इंचाची जलवाहिनी टाकली, एक 6 इंचाची नवीन नेटवर्क टाकलं. म्हणजे मी नगरसेवक म्हणून 17ला आल्यानंतर मी माझ्या प्रभागामध्ये पाण्याचं खूप चांगलं नेटवर्क बसवून पाण्याचा मी चांगला बंदोबस्त केला होता. पाणी सगळ्यांना व्यवस्थित मुबलक मिळेल अशी मी व्यवस्था केलेली होती. आणि 7 मार्च 2022ला माझा कार्यकाळ संपला. दुर्दैवाने तुमच्या मना, आमच्या मना, महानगरपालिकेच्या जनतेच्या मनात दुर्दैवाने महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्याच नाहीत. आणि महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे जी परिस्थिती उद्भवली, गेल्या 4 वर्षामध्ये मी नगरसेवक नाही, या गेल्या 4 वर्षाच्या पिरियडमध्ये जे काय महानगरपालिकेचे नवीन अधिकारी आले आणि त्यांनी ज्या पद्धतीने जे काय पाण्याचा नेटवर्क किंवा काहीतरी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स केले आणि त्यामुळे हा जो काय आजच्या घडीला जो पाण्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे ती त्याची देण आहे. नाहीतर तुम्ही बघाल तर 7 मार्च 2022पर्यंत म्हणजे जोपर्यंत माझा कार्यकाल होता अगदी 23-24पर्यंत पाण्याची समस्या नव्हती. ही समस्या आत्ता या गेल्या 6 महिन्यात वर्षभरामध्ये उद्भवलेली आहे. आणि ही जी उद्भवलेली समस्या आहे निश्चितच मी येत्या काळात दूर करणार आहे. राजूनगरला मी त्यासाठी आता जसं मी शिवसेना आदरणीय शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये आलो, त्याच्यानंतर चांदिवलीचे आमचे आमदार दिलीप मामा लांडे यांच्या सहकार्याने, यांच्या मार्गदर्शनाने आपण पाण्याच्या प्रश्नाच्या मागे लागलो. साधारणपणे 9 इंचाची जलवाहिनी आपण राजूनगरमध्ये टाकली आहे. तिचं फ्लशिंग झालेलं आहे, त्याचा टेस्टिंगला रिपोर्ट गेलेला आहे. लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर साधारणपणे त्या आठवड्याभरामध्ये
ती बुस्टिंग आपण चालू करतोय, जेणेकरून राजूनगरचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो मिटेल. शास्त्रीनगरमध्ये काही भागामध्ये पाणीचा प्रश्न उभा झालेला आहे. खरं तर परिस्थिती अशा प्रमाणात पण आहे की आपला जो प्रभाग आहे हा भौगोलिकदृष्ट्या जर बघाल तर डोंगराळ भाग डोंगराळ आहे. भाग आहे. हा उंचावर आहे. माझ्या प्रभागाला 2 बाजूने सप्लाय होतो. एक म्हणजे कुर्ला नॉर्थचा सप्लाय जो पवई फिल्टरकडून येतो, आणि दुसरा जो सप्लाय तो घाटकोपर रिझर्वायरचा सप्लाय जो या भटवाडीच्या रिझर्वायरमधून येतो. आणि माझ्या प्रभागाचं लोकेशन असं आहे दुर्दैवाने की एकतर डोंगराळ भाग, उंचावरचा भाग आणि फॅग एंड आहे. म्हणजे जर तुम्ही कुर्ला नॉर्थचा सप्लाय बघाल तर सर्वात शेवटचा सप्लाय माझ्या प्रभागाचा आहे, हा. सर्वात शेवटी मी आहे. आणि अगदी घाटकोपर रिझर्वायरने पण बघाल तरी सर्वात शेवटी मी आहे. हा. म्हणजे सगळ्यांचा शेवट हा माझ्याकडेच येतो. आणि पाणी ही गोष्ट अशी आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्सने चालते, हा. ती उताराकडे पळते. तुम्ही जर बघाल की कुर्ला नॉर्थचा माझा जो सप्लाय आहे, लालबहादूर शास्त्रीनगर असू देत, नेताजीनगर असू देत, अशोकनगर या भागामध्ये, फुलेनगर असू देत, या भागामध्ये टिळकनगरचा वरचा पट्टा असू देत, राजूनगर असू देत, हा भाग आहे ना असा खूप असा उंचावर आहे. उंचावर आहे. आणि त्यामुळे होतं काय की शेवटचा भाग एक तर पाणी असंच कमी असतं आणि पुन्हा उंचावर. म्हणजे आता तुम्ही बघाल तर रवी हॉटेलजवळ माझा कुर्ला नॉर्थचा सप्लायचा माझं जॉईंट आहे आणि ते पाणी जातं माझं बरेली मस्जिद लालबहादूर शास्त्रीनगरला. म्हणजे जर भौगोलिक दृष्ट्या तुम्ही समुद्र सपाटीचं अंतर मोजाल तर रवी हॉटेलपासून ते माझं ज्या भागात पाणी जातं ते साधारणपणे 40 ते 50 फूट उंचीवर आहे. आणि फॅग एंड त्याच्यात कपात झाली की माझ्या प्रभागामध्ये पाण्याचा ठोठो होतो. हा. आणि म्हणून माझा येणाऱ्या काळामध्ये एक बटरफ्लाय वॉल माझा हॉलिडे इन जवळ लावून झालेला आहे. दुसरा बटरफ्लाय वॉल पण मी पास केलेला आहे, पण माझा कार्यकाळ संपला आणि पुन्हा निवडणुका न झाल्यामुळे, नगरसेवक नसल्यामुळे तो काम राहिलेलं आहे. तो बटरफ्लाय वॉल सेंट जूडला बसवल्यानंतर माझ्या प्रभागातला प्रश्न कायमचा मिटेल कुर्ला नॉर्थचा, याची मी खात्री देतो. कारण त्या पद्धतीनेच मी त्या कामाला लागलेलो होतो. येणाऱ्या काळामध्ये निवडणुका झाल्यानंतर ताबडतोब पहिलं काम माझं काय असणार तर एक बटरफ्लाय वॉल लावलेला आहे, दुसरा सेंट जूडला लावून तो कार्यान्वित करणं, जेणेकरून माझ्या प्रभागामध्ये कुर्ला नॉर्थच्या सप्लायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ज्यामध्ये महात्मा फुले नगर, शेटिया नगर, लोकमान्य टिळक नगर, लालबहादूर शास्त्री नगर, बरेली मस्जिद, राजू नगर, स्वातंत्र्य सावरकर नगर, मिल्लत नगर, अण्णासागर हा माझा भाग सुखी होईल. त्याच अनुषंगाने घाटकोपर रिझर्वायरसाठी माझा एक ड्रीम प्रोजेक्ट ज्याला म्हणता येईल, असा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे माझा होमगार्डची टाकी नारायण नगरला माझ्या प्रभागाच्या बाजूला प्रभाग क्रमांक 107 आपण मागच्या थेट संवाद मध्ये तुम्ही त्याच्याबद्दल उल्लेख बोललो केला होतो होता मी. आणि ते राहिलं होतं काम. हो, आता ते काम युद्ध पातळीवर फायनल स्टेजला आहे. मी साधारणपणे 21 मध्ये या प्रोजेक्टच्या मागे लागलो होतो. त्यावेळेचे DG जे होते संजय पांडे, त्यांच्या माध्यमातून मी त्यांना घेऊन त्यांना विनंती करून सगळं करून मी ती जागा मंजूर करून घेतली. ती 12 लाख लिटर पाण्याची टाकी आणि त्याच्यावर 6 मोठे पंप अशा पद्धतीने तो प्रोजेक्ट आहे. तो भूमिगत टाकी 30 बाय 35 मीटरची. जागा मंजूर झाली, सगळे झालं. त्यांनी तत्वता मंजुरी दिली. आपण त्याची सॉईल टेस्टिंग केली, त्याचं भूमिपूजन केलं. चांदोलीचे दमदार आमदार दिलीप मामा लांडे यांच्या माध्यमातून आपण नारळ वाढवून त्याचं सॉईल टेस्टिंग करून आपण त्याचं टेंडर केलं. 18 महिन्याचं टेंडर होतं. त्यासाठी जे पाण्याचं नेटवर्क टाकायचं होतं ते पाण्याचं नेटवर्क माझं टाकून झालं. अशोकनगर भागामध्ये, सायनाथ हायस्कूलच्या पाठीमागे, हिमालय पट्ट्यामध्ये, आम्रपाली बुद्धविहाराजवळ ते पूर्ण पाण्याचं नेटवर्क माझं टाकून झालं. त्याच्यावर मी RCC रोड बनवून झाले, सगळं झालं. परंतु दुर्दैव 7 मार्च 2022 नंतर पुन्हा तेच निवडणुका झाल्या नाहीत, नगरसेवक नाही. जून 2022 मध्ये सरकार गडगडलं. आणि हे सगळं करत असताना त्या DG संजय पांडेंनी जाता जाता त्या बॉन्डमध्ये एक लाईन फक्त टाकून गेले की महानगरपालिकेने होमगार्डला भाडं द्यावं, या जागेचं भाडं द्यावं. आणि तेव्हापासून ती फाईल मंत्रालयात फिरते. मुळामध्ये मंत्रालयामध्ये ना PWD डिपार्टमेंटकडे नाही किंवा होम डिपार्टमेंटकडे नाही किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट अशी कुठेच तरतूद नाही आहे की एका सरकारी आस्थापनेने दुसऱ्या सरकारी आस्थापनेला भाडं द्यावं, अशी कुठेच तरतूद नाही. त्यामुळे ती फाईल अडकून पडली होती. ज्यावेळेस मी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांकडे ज्यावेळेस मी प्रवेश घेतला त्यावेळेस त्या प्रवेशामध्ये तुम्ही बघितलं असेल त्यावेळेस माझं भाषण होतं. त्या भाषणामध्ये माझी सर्वात पहिले विनंती शिंदे साहेबांना एकच होती की माझी होमगार्डची पाण्याची टाकी ची NOC साठी अडकून पडलेली आहे. तेवढी एक NOC जर आपण मला दिलीत तर माझ्या त्या होमगार्डच्या पाण्याच्या टाकीचं जर काम चालू झालं, माझी टाकी जर ती पूर्ण झाली तर माझा संतोषी माता नगरचा डोंगराचा भाग, सिद्धार्थ नगरचा डोंगराचा भाग, हिमालय सोसायटी, अशोकनगर हिल नंबर 3, हिल नंबर 2 हा जो काही माझा उंच भाग आहे ज्या भागात नेहमी पाण्याची समस्या होते, हा पाण्याची समस्या म्हणजे कायमस्वरूपी दूर होणार. जसं तुम्ही म्हणालात की येणाऱ्या काळामध्ये निवडणूक झाल्यानंतर तुमचं टार्गेट काय असणार आहे, तर एक तर तो बटरफ्लाय वॉल लावून कुर्ला नॉर्थचा माझा सप्लाय स्टेबल करून घेणं. आणि त्याच वेळेस आज जर तुम्ही बघाल तर शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, दिलीप मामांच्या सहकार्याने
पुन्हा महानगरपालिकेने टेंडर केलेलं आहे हां. टाकीचं. टेंडर झालेलं आहे. टेंडरच्या निविदा आता खुलणार आहेत आणि NOC पण फायनल स्टेजला आहे. ती NOC पण आपल्याला लवकरच मिळेल. ज्या दिवशी NOC येईल त्याच दिवशी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते नारळ वाढवून आपण त्याच्या भूमिगत टाकीचं काम ताबडतोब चालू करणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये जास्त दिवस नाही, महिना 6 महिने वर्षभरामध्ये हा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागलेला आपल्याला दिसेल, जेणेकरून माझा हा प्रभाग कायमचा पाणीचा टंचाई मुक्त झालेला दिसेल. हा माझा येणाऱ्या काळामधला पाण्यावरचा अजेंडा आहे. पाण्यावरचं महायुद्ध होणार आहे, पण त्याच्यावरचं तुम्ही ते महायुद्ध थांबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न सुरू केलेले आहेत. कमीत कमी तुमच्या विभागात तरी महायुद्ध होणार नाही असं तुमचं एकंदर बोलणं दिसतंय. पण आपल्या विभागामध्ये काम करत असताना पुढे एक आपल्या प्रत्येक नेत्याला एक आपला ब्ल्यू प्रिंट असते स्वतःची, की बाबा ही ब्ल्यू प्रिंट आहे, ह्या मी ट्रॅफिकच्या समस्या असा सोडवेल, हे असं करेल. ती ब्ल्यू प्रिंट तुमच्या डोक्यातली काय आहे? बघा, माझा जर तुम्ही भाग बघाल तर माझ्या प्रभागाला आहे ना, माझा प्रभाग असा आहे की टोटल स्लम, डोंगराळ भाग आणि मुख्य रस्त्यापासून आतमध्ये असलेला भाग आहे. मुख्य रस्ते मला 2च लागतात. एक म्हणजे 90 फीट रोड लागतो जो मुख्य रस्ता पडतो, आणि एक म्हणजे अंधेरी घाटकोपर लिंक रोड लागतो जो मुख्य रस्ता पडतो. बाकीचा हिमालय सोसायटीचा तुम्ही NSS रोड बघाल किंवा नेताजी पालकर रोड बघाल, हे कोणत्याही अँगलने जर तसं म्हटलं तर अंतर्गत रस्ते येतात. खरी समस्या जी आहे ती 90 फीट रोडवर जी ट्रान्सपोर्टची समस्या आहे. तिथे सगळे ट्रान्सपोर्टचे गाड्या असल्या कारणाने कायम डबल पार्किंग, सिंगल पार्किंग हा विषय असतो. आणि या माध्यमातून नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनं झालेत, वेगवेगळ्या प्रकारे हे झाले. पण येणाऱ्या काळामध्ये ते रोड वायडनिंग, जसं कुर्ला अंधेरी रोड आदरणीय आमदार दिलीप अम्मा लांडे यांनी कुर्ला अंधेरी रोड ज्या पद्धतीने सुशोभी करून घेतला, त्याच धर्तीवर 90 फीट रोड सुद्धा आपल्याला कसा क्लिअर करता येईल आणि कसा जास्तीत जास्त मोठा करून आपल्याला त्या माध्यमातून ट्रान्सपोर्टवाल्यांचं कुठेतरी स्थलांतर करून हा रस्ता ट्रॅफिक मुक्त करता येईल, यावर येणाऱ्या काळामध्ये आमचं काम चाललेलं आहे. त्याच वेळेस सोबत आमचा जो नेताजी पालकर रोड जो आहे, जो हिमालय सोसायटीचा, जो नारायणनगरने NSS रोडने अटॅच होऊन येतो, तो रोडसुद्धा पुढे लिंक रोडला जोडण्यासाठी जे डिसिल्वा बाग म्हणून मध्ये एक पोर्शन आहे, छोटासा पोर्शन आहे, त्या पोर्शनपर्यंत तो रस्ता आलेला आहे. आणि इकडून नित्यान हॉटेलकडून अंधेरी घाटकोपरकडून तो रस्ता जे त्या डिसिल्वा बागपर्यंत आलेला आहे. त्या डिसिल्वा बागवाल्याबरोबरशी एक मिटिंग झालेली आहे. दिलीप अम्मा लांडेंनी यासाठी स्वतः पुढाकार घेतलेला आहे. एक मिटिंग झालेली आहे. आता येणाऱ्या काळामध्ये त्यांना तेवढी जागा, रोडसाठीची जागा घेऊन त्यांना त्याचा अतिरिक्त FSI देऊन ती जागा ताब्यात घेऊन तो रोड चालू करण्याचं पण येणाऱ्या काळातलं आमचं प्रावधान आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच LBS रोड, तो अंधेरी घाटकोपर लिंक रोड व्हाया हिमालय जोडलेला नक्कीच बघायला मिळेल. आपण पूर्ण शेवटाकडे आलेलो आहोत. आम्ही शेवटाकडे जाताना एक रॅपिड फायर म्हणून आपला एक प्रश्न आहे. मी 3च प्रश्न विचारणार, जास्त काही प्रश्न विचारणार. घरचं खाणं खायला आवडतं की बाहेरचं खाणं? घरचं, कधीतरी बाहेरचं. कधीतरी बाहेर. रात्री लवकर झोपायला आवडतं की उशिरापर्यंत जागायला आवडतं? निश्चितच लवकर झोपायला आवडतं, पण जनतेची कामं असतात, त्यामुळे झोपलो जरी फोन आला तरी बऱ्याच वेळा जागाच असतो. महापौर शिवसेनेचा की BJPचा? महापौर हा शिवसेनेचा असला पाहिजे असं नक्कीच मत आहे. शेवटी महायुती आहे आणि महायुतीचा धर्म असताना आमच्या आदरणीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो. तुमचे गुरुच माजी महापौर होते, तुम्हाला वाटतं की तुम्ही महापौर बनावं? निश्चितच कोणाला वाटणार नाही महापौर बनावं असं निश्चितच वाटतं, परंतु आता ती वेळ नाही, हेही मला काळाचं भान आहे. अजून आपण बरेच लहान आहोत, अजून बरंच काय शिकायचं आहे, बरंच काय करायचं आहे, बरंच आपली छाप सोडायची आहे. महापौर बनायला निश्चितच आवडेल, पण अजून वेळ आहे. म्हणजे हे मुख्य आहे की अजून वेळ आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कुठे काय लढलं पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे मला जाणीव आणि आहे. कुठे पुढे जायला पाहिजे. तुमचा प्रवास असाच पुढे चालत राहो. तुम्ही महापौर पद काय त्याच्यापेक्षा वरची जी पदं असतील ती तुम्ही सगळी तुमच्यापर्यंत पोहोचो, ही आमच्या सगळ्या थेट संवादच्या टीमकडनं तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही आत्ता ह्या वेळात वेळ काढून थेट संवादमध्ये आलात, त्यामुळे बद्दल विजूजी तुमचे खूप खूप आभार आहे. आणि मी माझ्या सर्व प्रेक्षकांना एक विनंती करतो की हा थेट संवाद हा कार्यक्रम जो कसा वाटला हे तुम्ही लिंकमध्ये लिहा. आमचा हा जो पूर्ण एपिसोड आहे त्याला लाईक करा, शेअर करा, अनेक लोकांपर्यंत घेऊन जा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. विजूजी, जाता जाता फक्त एकच प्रश्न विचारतो की आत्तापर्यंतचा हा संपूर्ण जर आपण जे सगळं संभाषण केलं, एका वाक्यात जर तुम्हाला मी विचारायचं झालं तर मला वाटतं की 5,500चा जो टप्पा होता तो 10,000च्या वरती कसा नेणार?
तसं जर म्हणाल तर 5,500चा टप्पा 10,000मध्ये नेण्या इतपत मी मोठा नाही आहे किंवा तेवढी माझी ताकद नाही आहे. पण ही ताकद माझ्या परिवारामध्ये, माझ्या जनतेमध्ये आणि माझे परिवार हा नक्कीच 5,500चा आकडा 10,000च्या वर त्यांची इच्छा आहे की त्यांच्या लेकाने, त्यांच्या भावाने 10,000च्या वर मताधिक्याने यावं. त्यामुळे तो टप्पा नक्कीच त्यांच्या माध्यमातूनच, त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्याच सहकार्याने पार होणार याचं मला खात्री आहे. महापौर शिवसेनेचाच होईल किंवा बी जे पीचा होईल तो नंतरचं पुढचं आहे. मात्र जर तुम्हाला कधी जेवायचं असेल ना तर महेश कॅटरर्सचं जेवण नक्की मागवा. त्याचप्रमाणे त्यांनी हा जो हॉल आहे हे महेश कॅटरर्स यांनी आपल्याला प्रोव्हाइड केला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. विजूजी, तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. 5 वर्ष जे होते हे नगरसेवक पद त्यांना मिळालं होतं, मात्र पुढची 4 वर्ष हे जनतेचे नगरसेवक म्हणून रस्त्यावर दिसत होते. त्यामुळेच ह्यांनी 9 वर्षाचा जो नगरसेवकाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे असं म्हणायला काही वावगं ठरू नये. त्यामुळे पुढच्या देखील तुम्हाला विजयासाठी शुभेच्छा आणि जनतेमध्ये असेच तुम्ही काम करत राहा, हे थेट संवादकडनं शुभेच्छा. धन्यवाद विजू सर. धन्यवाद सर.